हाय एव्हरीवन, कशा आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असाल. तर या व्लॉगमध्ये ना मी तुमच्यासोबत माझी मंडे टू फ्रायडेपर्यंत डेली रुटीन कसं असतं ते शेअर करणार आहे. माझं मंडे टू फ्रायडे डेली रुटीन हे सेम असतं आणि सॅटर्डे संडे सुट्टी असल्यामुळे थोडंसं डिफरंट असतं. हा व्लॉग ना आय थिंक ट्यूजडे टू वेनसडेचा असावा. थोडासा पोस्ट करायला मला डिले झाला आहे. तर चला सुरुवात करूया आजच्या व्लॉगसाठी. तर माझ्या दिवसाची सुरुवात नाही 6 ते 6:15 या दरम्यान होते. आता उठल्याबरोबर सगळ्यात आधी मी फ्रेश वगैरे झाले आणि त्यानंतर लगेच मी घेतला स्वयंपाक करायला. स्वयंपाक केला आणि सोबतच नाश्तासुद्धा बनवून घेतला. आता सकाळी काय होतं, वेळ खूप कमी असतो आणि कामं खूप जास्त असतात. त्यामुळे ना जेवढं लवकरात लवकर होईल तेवढे पटापट कामं करायला मी बघते. हे सगळं झाल्यानंतर लगेच मी बाकीची कामंसुद्धा आवरून घेतली, जसे की भांडी वगैरे घासणे, फरशी क्लीन करणे, कपडे वॉश करणे. त्यानंतर या झाडांना मी पाणी दिलं आणि लास्ट व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल जे 2 प्लांट्स मी आणले होते ना त्यांना खूप जास्त सुंदर अशी आली आहेत. आणि त्यानंतर केलं मी जेवण आणि हे फर्स्ट टाइमच असं झालं असेल की जायच्या चक्क 15 मिनिटं आधी मी रेडी होऊन बसले. आणि आज बसला पण एवढी जास्त गर्दी होती आणि त्यामध्ये हे ऊन फार पडलं होतं. घरी आल्यानंतर मी चहा घेणारच होते, तेवढ्यात माझी नजर या कॅडबरीवरती पडली. मग काय, चहा बाजूला सारला आणि या जेवणामध्ये फक्त मी ना मसाले भात बनवला होता. जेवण वगैरे केलं आणि त्यानंतर येताना ह्या काही भाजी घेऊन आले होते मी. काही नाही, बऱ्याचशा भाज्या घेऊन आले होते मी. त्याच्यामध्ये होता पुदिना, कोथिंबीर, आणखी बऱ्याचशा भाज्या होत्या. आता हा पुदिना वगैरे व्यवस्थित तोडून ठेवला मी, कोथिंबीर देखील तोडली. आणि हा एवढा मोठा पुदिना मी कशासाठी आणला असेल नक्कीच तुम्ही गेस करा आणि मला कमेंट करा. तर सगळ्या भाज्या अशा व्यवस्थित तोडून वगैरे ठेवल्या. काही भाज्या होत्या ज्या क्लीन करायच्या होत्या त्या केल्या. आता हे सगळं मी यासाठी करून ठेवते की उद्या सकाळी जास्त गडबड नको माझी व्हायला. आता उद्या तर ना मला हाफ डेनीच जायचं होतं, पण ह्यांना आणि बाबांना त्यांच्या वेळेवरच टिफिन लागणार होता. तर त्यासाठी ना मी हा भोपळा घेऊन आले होते. तर म्हटलं हा भोपळासुद्धा आपण कट करून ठेवूया, म्हणजे सकाळी जास्त गोंधळ होत नाही. थोडीशी रात्रीच अशी प्रिपरेशन करून ठेवली ना तर सकाळी कामही पटापट होतात. हे सगळं झाल्यानंतर मी घेतला माझा स्किन केअर करायला. तुम्हाला एक गोष्ट सांगू का, आधी मी अजिबात स्किन केअर करत नव्हते. एक 5 ते 6 वर्षांपूर्वी ना माझ्या स्किनमध्ये खूप जास्त प्रॉब्लेम्स व्हायला लागले. शेवटी मला त्यासाठी डॉक्टरांकडे जावं लागलं. त्यानंतर मी स्किन केअर फॉलो करायला सुरुवात केली आणि खरं स्किन केअर करणं खूप इम्पॉर्टंट आहे हे तरी मला आता असं वाटतंय. त्यानंतर मस्त असा एक पेरू कट केला मी. त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं, थोडंसं लाल तिखट टाकलं आणि छान असं मिक्स केलं. वा, काय भारी लागत होती याची टेस्ट. चला तर भेटूया आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की